नाही नाही, जवळपास 2 तास लोकांनी रेल्वेच्या प्रश्नावर ऐकलं आहे. एवढा वेळ जर रेल्वेला उशीर झाला तर लोक रेल्वेला प्रचंड शिव्या देतील, पण रेल्वेबद्दल ऐकणं हे रेल्वे लेट होण्यापेक्षा जास्त सुसह्य आहे असं दिसतं. आपण या सगळ्या रेल्वेच्या संबंधातल्या उपक्रमाची जी सुरुवात केली मराठी अभ्यास केंद्रानं, ती इंडी जर्नलशी झालेल्या चर्चेतनं केली. प्राजक्ता जोशीनं त्या विषयावर अर्थसंकल्प आला भारतात सरकारचा, त्यानंतर एक स्टोरी केली आणि ती स्टोरी केल्यानंतर त्याच्या आधारे पुढचं काम आम्ही करायला घेतलं आणि आम्ही असा प्रयत्न केला की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना या सगळ्या उपक्रमामध्ये आपण सहभागी करून घ्यावं. आम्ही खूप ॲम्बिशियसली सर विचार केला, म्हणजे सर्व पक्षांच्या राज्य पातळीवरच्या किंवा संसदेत असलेल्या सगळ्या पुढाऱ्यांनाही आम्ही भेटायचा प्रयत्न केला. पण आज 4 तारीख आहे आणि देशाचं राजकारण पुन्हा एकदा कूच बदलणार आहे आणि देशाला अधिक अच्छे दिवस येणार आहेत हे आम्हाला त्या दिवशी लक्षात नसल्यामुळे बरेच राजकीय पुढारी आज आम्हाला उपलब्ध झाले नाहीत. पण आम्ही मधल्या 2-4 महिन्यांमध्ये जो काही सगळ्यांनी मिळून विचार केला, आम्हाला असं वाटलं की रेल्वेचा हा प्रश्न इतका एकत्रितपणे विचार करण्याच्या दृष्टीनं महत्वाचा आहे आणि इतका दुर्लक्षित आहे की प्रथमेशचा ज्या वेळेला आम्ही संपर्क दिला लोकांना की महाराष्ट्रात जिथं कुठं रेल्वेच्या प्रश्नाबद्दल काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही संपर्क करा, तर नागपूरपासून नांदेडपासून कोल्हापूरपर्यंत अनेक भागातल्या लोकांनी त्याला आपल्या भागातले प्रश्न कळवले, त्या भागातली पत्र पाठवली आणि लोक असं स्वाभाविकपणे म्हणाले की आम्हाला यायला जमणार नाही, तुम्ही ते प्रश्न त्या परिषदेमध्ये मांडा. मगाशी अक्षयने उल्लेख केला तसा प्रवाशांच्या ज्या संघटना आहेत त्या प्रवाशांच्या संघटनांचे पण काही प्रतिनिधी या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. आम्ही मुंबईमध्ये अक्षयने आयोजित केलेल्या पुढाकार घेऊन केलेल्या परिषदेला माझा सहकारी अमोल गवळी गेल्या आठवड्यामध्ये तिथे गेला होता. तिथेही अनेक लोकांच्या पर्यंत आम्ही या परिषदेच्या बद्दलचं म्हणणं सगळं सांगितलं. हे सगळं मराठी अभ्यास केंद्रासारखी प्राधान्यानं शाळेसाठी किंवा भाषेच्या प्रश्नावर काम करणारी एखादी संस्था का करत असेल असा एक प्रश्न जर काही लोकांच्या मनामध्ये असेल तर त्याचं एका ओळीमध्ये उत्तर असं आहे की हे व्यापक मराठी कारणाचं आणि महाराष्ट्र धर्माचं काम आहे असं आम्ही मानतो. त्यामुळे रेल्वेचा प्रश्न असेल, इतर परिवहनाचा प्रश्न असेल, इथल्या संसाधनांचा प्रश्न असेल, हा व्यापक महाराष्ट्र धर्माच्या राजकीय चळवळीतला भाग आहे. या माझ्या मनोगताच्या शेवटी काही ठराव मी वाचणार आहे आणि हे ठराव कच्च्या स्वरूपातले आहेत. माझे सहकारी डॉक्टर प्रकाश परब यांनी ते ठरावांची आखणी केली आहे. आम्ही असा विचार करतो आहोत अभ्यंकर सर की जुलै किंवा ऑगस्टमध्ये म्हणजे लोकसभेचं आणि विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर, म्हणजे जेव्हा आपले दोन्हीकडचे लोकप्रतिनिधी तुलनेनं अधिक मोकळे असतील त्यावेळेला मुंबईमध्ये दुसरी महाराष्ट्र रेल्वे परिषद आपण घ्यावी, जिथे अधिक मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातल्या लोकप्रतिनिधींना आमंत्रित करता येईल. आणि जो विचार तुम्ही मांडला तो अभ्यास केंद्राच्या पातळीवर गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही केलाय. तो म्हणजे जशी 3ऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधातली पुस्तिका आम्ही केली तशीच महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये रेल्वेच्या प्रश्नावर असणाऱ्या दुरवस्थेबद्दलची बजेट मांडणारी आणि एकूण सगळी आर्थिक आणि इतर भौगोलिक मांडणी करणारी सुद्धा पुस्तिका साधारणपणे ऑगस्टमध्ये मराठी अभ्यास केंद्र तयार करेल. कदाचित त्या परिषदेमध्येच त्या पुस्तिकेचे आपण प्रकाशन करू. खूप प्रश्नांची चर्चा झाली आहे, ज्याची चर्चा झाली आहे त्याची मी इथं पुनरावृत्ती करत नाही. सर्वसाधारणपणे रेल्वेच्या बद्दल तुम्ही बघितलं, ज्याचा उल्लेख वैभवने मगाशी केला की बिहारचे लोक जेव्हा देशाचे रेल्वे मंत्री झाले तेव्हा त्यांनी बिहारला जेवढं उरकून नेता येईल तेवढं रेल्वेमधनं उरकून नेलं. ममता बॅनर्जी जेव्हा रेल्वे मंत्री झाल्या तेव्हा त्यांनी बंगाली भाषेतलं दुरंतो हे नाव त्या गाड्यांना देऊन अख्ख्या देशाच्या बोकांडी मारलं. पण आपल्याला अतिजलद एक्सप्रेस हे नाव राम नाईक असताना सुद्धा करता आलं नाही, कारण आपल्यामध्ये एक प्रकारचा असा भाषिक अपराधगंड आहे की आपल्या भाषेतलं आपल्या समाजातलं एखादं नाव आपण जर लोकांना भारतभरामध्ये सांगितलं तर लोक आपल्याला संकुचित, प्रतिगामी, मागासलेले, राष्ट्रविरोधी असं म्हणतील. त्यामुळे महाराष्ट्राचं रेल्वेमध्ये काही बरं करायचं असेल
तर आता ठरवून संकुचित, प्रतिगामी, मागासलेलं आणि तथाकथित देशविरोधी जे आहे ते सगळं करण्याची गरज आहे. कारण जे जे या कॅटेगरीमध्ये मोडतं ते सगळं महाराष्ट्र धर्माच्या बाजूच आहे. त्यामुळे इतरांना काही वाटो, उत्तर भारतातल्या नेत्यांना काही वाटो, आपल्याकडे ज्या सगळ्या एनजीओतल्या मंडळींना आणि काही पुरोगामी मंडळींना सुद्धा परप्रांतातनं येणाऱ्या गरिबांचा फार कळवळा येतो. परप्रांतातनं येणाऱ्या गरिबांचा कळवळा महाराष्ट्रातल्या गरिबांच्या नंतरच आला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. महाराष्ट्रातल्या गरिबांचे सगळे प्रश्न सुटले की मग देशातल्या कामगारांचा, जगातल्या कामगारांचा विचार करायला आपण सवड काढू. आधी महाराष्ट्रातल्याच कामगारांचा विचार केला पाहिजे. मराठवाड्यातनं, खानदेशातनं, विदर्भातनं, कोकणातनं, पश्चिम महाराष्ट्रातनं येणाऱ्या लोकांचा विचार केला पाहिजे. कारण त्यासाठीच हे महाराष्ट्र राज्य आपण मिळवलेलं आहे आणि त्या दृष्टीनं काही एक भूमिका आम्ही मांडतो आहोत. काँग्रेसची भूमिका जगतापांनी मांडली आणि तुमच्या पक्षात आणि आता जे सत्तेत आहेत, म्हणजे एक मोठा काळ असा होता की काँग्रेस सत्तेतनं कधी बाहेर जाईल की नाही असा लोकांना प्रश्न होता. पण आता प्रश्न आहे की काँग्रेस पुन्हा कधी सत्तेत येईल की नाही. आता भाजपची तीच परिस्थिती आहे की यांच्या सत्तेचा सूर्य कधी मावळेल की नाही असं त्यांना वाटतंय. पण सगळ्यांच्या सत्तेचा सूर्य मावळतो, उत्मात करणाऱ्यांचा लवकर मावळतो. आमच्या गावाकडे असा एक शब्द आहे की भंजून खाणाऱ्याचं जास्त काळ टिकतं. जे भंजून खाल्लं काँग्रेसवाल्यांनी म्हणून 50 वर्ष त्यांना राज्य करता आलं. उत्मात करणाऱ्यांचं 29 किंवा 34 मध्ये सुद्धा बाजार उठण्याची शक्यता आहे. तर त्याच्याबद्दल आपण फार विचार नको करूया. पण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर महाराष्ट्राच्या रेल्वे आणि इतर प्रश्नांचा आधार घेण्याने एक प्रकारचा रेझिस्टन्स आपल्याला निर्माण करता येत असेल तर तो आपण केला पाहिजे. एक सातत्यानं जो आपल्याकडे विचार होतो, म्हणजे हे मला पहिल्यांदा कळलं वैभवकडनं की रेल्वेचे लोक इन्फ्लुएन्सर्सवर पैसे खर्च करतात. मला वाटत होतं की आपण त्यासाठी फक्त रेल्वे मंत्रीच नेमलेला आहे, म्हणजे त्यानेच रील बनवावेत आणि त्याच्या पगारात त्याने रील काढावेत अशी आपली तरतूद आहे. पण रेल्वेकडे एवढा जास्त वाह्यात पैसा आहे की ते इन्फ्लुएन्सर लोकांना देतात. तर इथं जे आपल्याकडे इन्फ्लुएन्सर्स आहेत, प्रथमेश पाटील सारखे, वैभव छाया सारखे, यांनी तुमचं टेम्परामेंट नाहीये, नाही तर तुम्ही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले असते. वाहत्या गंगेत हात धुवून घेणारे सगळे लोक केंद्राच्या उजव्या बाजूला आहेत. त्यामुळे तुम्हाला काही त्याचा फायदा व्हायचा नाही. तुम्हाला आता कष्ट करून जे घडत नाहीये रेल्वेत तेच दाखवणं सध्या तरी भाग आहे. मला एक जॉर्ज फर्नांडिसच्या काळातल्या आंदोलनाच्या बद्दलचं वाचलेलं आठवतं. ज्येष्ठ मंडळींनी ते पाहिलेलं आहे. कधीतरी जॉर्जने ही रेल्वे भारतातली बंद पाडली आणि रस्त्यावर उतरून रेल्वे बंद पाडली. तर इंदिरा गांधींसारख्या ऑटोक्रॅटिक बाईंनी त्याच्याकडे काय पद्धतीने पाहिलं आणि जॉर्जला त्यावेळेला पोलिसांनी काय प्रकारची मारहाण केली हे सगळं आपल्यातल्या अनेकांच्या पाहण्यात असेल, अनेकांच्या वाचनामध्ये असेल. आज साधा व्हॉट्सअपला एखादा सरकार विरोधी मेसेज लिहिण्याची अनेक लोकांची हिंमत नाहीये. अशा वेळेला पुणे स्टेशनात, मुंबई स्टेशनात रेल्वेच्या विरोधी आंदोलन करण्यासाठी जी धमक लागते ती मराठी माणूस कशी आणणार असा मला प्रश्न पडतो. पण असं जर आणलं नाही, म्हणजे शिवसेना पक्षाने रेल्वेच्या लोकांना निवेदन दिलंय की जर तुम्ही अमुक दिवसात दादर रत्नागिरी सुरू केली नाही तर आम्ही युपी बिहारला जाणाऱ्या गाड्या बंद पाडू. ती मुदत उलटून आता 1 महिना झालेला आहे. जर शिवसेनेनं पत्र द्यायची असतील तर मग बाकीच्या पक्षांनी काय करणं अपेक्षित आहे? म्हणजे ज्यांची ट्रॅजेक्टरीज पत्र देण्याची नाहीये, ज्यांची ट्रॅजेक्टरी समोरच्याच्या जाऊन कानफटात देतो असं म्हणण्याची किंवा देण्याची आहे, ते चांगलं आहे का वाईट आहे याच्या स्वतंत्र चर्चा तुम्ही वेगवेगळ्या कट्ट्यांवर करत राहू शकता. सार्वजनिक जीवनात काही वेळेला निशंक अहिंसेच्या पलीकडे पण तुम्हाला पाहावं लागतं असं मला कार्यकर्ता म्हणून वाटतं. त्यामुळे काही लोकांना मी बाटलोय असंही वाटण्याची शक्यता आहे, पण त्याची काही मला फार काळजी नाहीये. एक चांगला मुद्दा वैभवने जो सांगितला ना, रेल्वे प्रशासनातले च्या लोकांचं ट्रॅव्हल्सवाल्यांशी असलेलं सॅटल होतं आणि त्याच्यामुळे ट्रॅव्हल्स कशा चालतील याच्याबद्दलचं काही एक म्हणणं, तर हे मला फारच इंटरेस्टिंग वाटलं. हे मला एसटीचं माहिती आहे, म्हणजे एसटीचं, मी विट्याचं आहे, तर विट्यातनं मुंबईला येणाऱ्या एसटीच्या सगळ्या गाड्या बंद पडलेल्या आहेत. पण विटा एसटी स्टँडच्या बाहेरून 8 ते 10 ट्रॅव्हल्स मुंबईला रोज येतात. म्हणजे आतमध्ये प्रवासी यायला नको म्हणतोय,
पण स्टँडच्या बाहेर मात्र जास्त पैसे देऊन जायला हो म्हणतोय. इतकं साठं लोटं एसटीच्या डेपोतल्या मंडळींचं आहे. आणि हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे की यातले काही लोक युनियनमध्ये काँग्रेसचे असतील, युनियनमध्ये भाजपचे असतील, युनियनमध्ये डाव्यांचे असतील, पण ते मांडलिक सगळे भांडवलदारांचे आहेत आणि ते दलाल आहेत. म्हणजे सरकारी कामकाज करणाऱ्या रेल्वेवाल्यांमध्ये, एसटी वाल्यांमध्ये हे जे दलाल आहेत ते जर उत्तर भारतीय असतील तर त्यांना जसं उघडं पाडलं पाहिजे, तसे ते जर मराठी असतील तर त्यांच्याही बाबतीमध्ये दयामाया न दाखवता त्यांना उघडं पाडलं पाहिजे असं मला वाटतं. हे सगळं आम्ही गेल्या काही दिवसांमध्ये जे केलं, ही परिषद इथपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. मला तुमच्या समोर एक दोन मुद्दे जे सांगायचे ते असे आहेत की आपण अंतिमतः महाराष्ट्राच्या रेल्वेबद्दल का बोलतो आहोत. तर महाराष्ट्राची रेल्वे, महाराष्ट्रातनं हिंडणारी रेल्वे, फिरणारी रेल्वे ही भारतीय रेल्वे नसून उत्तर भारतीय रेल्वे आहे. तिथला टीसी उत्तर भारतीय आहे, तिथली केटरिंग सर्व्हिस उत्तर भारतीय आहे, स्टेशनवरचे स्टॉल उत्तर भारतीय आहेत, तिथं बेडिंग टाकणारे सगळे लोक उत्तर भारतीय आहेत. एवढंच नाही तर मी हे अनेकदा सांगितलं की महालक्ष्मी जी पुढे तिरुपतीला जाते ती गाडी 500 किलोमीटर महाराष्ट्रातनं प्रवास करते, पण तिच्या टॉयलेटमध्ये सूचना सुद्धा मराठीमध्ये दिलेली नाहीये. मराठीत सूचना दिली तर माणसांना टॉयलेटला होणारच नाही का? काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे एवढा बेसिक प्रॉब्लेम, एवढा बेसिक दुस्वास तुमच्या भाषेचा आहे. आणि ही जी महालक्ष्मी गाडी आहे, या गाडीमधनं महाराष्ट्राच्या पॉलिटिकल क्लास मधले, पश्चिम महाराष्ट्रातले 80% लोक प्रवास करतात. मग हे काय झोपत प्रवास करतात का? यांना टॉयलेटला लागतच नाही का? मग त्या टॉयलेटमध्ये गेल्यावर आपल्या राज्याची भाषा टॉयलेटमध्ये दिसत नाही, याची यांना लाज वाटत नाही का? तर हा जो प्रॉब्लेम आहे तो तुमच्या माझ्यासारख्या 5-50 किरकोळ माणसं, सामान्य माणसं जी ज्यांचं दैनंदिन जगणं जगत असताना इतर गोष्टी करतात, यांच्यापर्यंत कधी येतं? जेव्हा आपली प्रशासकीय व्यवस्था, जेव्हा आपली राजकीय व्यवस्था आणि जेव्हा आपली अभिजनांची व्यवस्था, ही सगळी व्यवस्था अत्यंत कुचकामी ठरते. मला असं सांगण्यात आलं मध्ये, जेव्हा रेल्वे परिषदेचा आम्ही प्रस्ताव मांडला, रोजगार परिषदेचा मांडला, तेव्हा काही चांगले हितचिंतक मंडळींनी मला असं सांगितलं की आपलं काम मराठी शाळांचं आहे ना, मग हे आपण का करतोय? तर मला त्यांना सांगायचं आहे की मराठी शाळांचं काम हे गाभ्याचं काम आहे, ते केलंच पाहिजे. कारण शाळा राहिल्या नाहीत तर भाषा राहणार नाही. पण मराठी माणूस जर राहिला नाही तर भाषा कोण बोलणार आहे? म्हणजे उद्या येऊन काय तमिळ उत्तर भारतीय मराठी बोलणार आहे का हिब्रू बोलणारे आज लोक उद्या महाराष्ट्रात येऊन मराठी बोलणार आहे? त्यामुळे मराठी माणूस जगवला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याच्या पोटाची सोय अत्यंत अनअपोलॉजेटिकली केली पाहिजे. म्हणजे तिथला हमाल रेल्वे स्टेशनवरचा मराठीच असला पाहिजे, स्टॉल मराठी माणसाचा असला पाहिजे, रेल्वेतले टीसी मराठी माणसं असली पाहिजे, रेल्वे बोर्डामधल्या नेमणुका ज्या प्रमाणात रेव्हेन्यू राज्य देत आहे त्या प्रमाणात लोकांचं झालं पाहिजे, त्या प्रादेशिक समाजातनं झालं पाहिजे. आणि याच्याबद्दल आपण लोकांनी एक प्रकारचा जो अपराध गंड बाळगून ठेवलेला आहे, हा आपल्या सिव्हिल सोसायटीमध्ये खूप आहे. राजकीय पक्षांमध्ये तर प्रचंड आहे. काँग्रेसमध्ये तो दीर्घकाळ होता, त्याच्यामुळे काँग्रेसने उत्तर भारतीयांचं नको इतकं भलं केलं. आता तर उत्तर भारतच अख्खा आपल्या मांडीवर येऊन बसलेला आहे यांच्या जय श्रीरामच्या प्रकरणामुळे. या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला जर हिंदी हिंदू हिंदुस्थानचं कथन या राज्याच्या सीमेच्या बाहेर ठेवायचं असेल तर उत्तर भारतातनं आपल्याकडे येणाऱ्या गाड्यांची संख्या कमी होणं हा सुद्धा त्याचा एक अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. म्हणजे त्या गाड्यांकडे फक्त प्रवासाचं साधन म्हणून पाहू नका, कल्चरल इम्पिरियलिझमचं, सांस्कृतिक वसाहतवादाचं साधन म्हणून पण पाहिलं पाहिजे. आणि ते जर आपण पाहू शकलो तर मला वाटतं काही बऱ्या गोष्टी होतील. काही ठराव कच्चे मी आपल्या पुढे वाचतो आणि मग थांबतो. भारतीय रेल्वे महाराष्ट्रातून अन्य राज्यात जाळे करणाऱ्या गाड्यांना प्राधान्य देते आणि राज्यांतर्गत रेल्वे वाहतुकीकडे दुर्लक्ष करते. हे वास्तव बदलण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंडळाने त्वरित पावले उचलावीत. महाराष्ट्रातील प्रमुख शहरे राज्यातील सर्व जिल्ह्यांशी जोडली जातील यासाठी नवे रेल्वे मार्ग तसेच नवीन गाड्या यांची व्यवस्था करावी. महाराष्ट्र शासनाने
राज्यांतर्गत रेल्वे वाहतुकीसाठी स्वतंत्रपणे महाराष्ट्र रेल्वे मंडळ स्थापन करता येईल का, या प्रस्तावाची आवश्यकता आणि व्यवहार्यता तपासण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी। या बाबतीमध्ये थोडं स्पष्टीकरण मी देतो। हे मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की जर भारतीय रेल्वे ही जर उत्तर भारतीय रेल्वे झाली असेल तर तमिळनाडूला स्वतःची तमिळनाडू रेल्वे पाहिजे, महाराष्ट्राला स्वतःची महाराष्ट्र रेल्वे पाहिजे, गुजरातला स्वतःची गुजरात रेल्वे पाहिजे, आणि जिथे देशाच्या कॉमन इंटरेस्टचे प्रवास होत आहेत तेवढ्याच गोष्टी भारतीय रेल्वेच्या नियंत्रणामध्ये राहाव्यात। याच्याबद्दल आपल्याकडे काही लोकांच्या मनात एक भावना असते की मग देशाच्या सार्वभौमत्वाचं काय। महाराष्ट्र रेल्वे होण्यानं देशाचं सार्वभौमत्व धोक्यात येत नाही, पण भारतीय रेल्वेचं उत्तर भारतीय रेल्वेकरण झालं तर देशाचं सार्वभौमत्व दीर्घकालीन धोक्यात येण्याची शक्यता आहे। त्यामुळे लगेच महाराष्ट्र रेल्वे असं म्हटल्यावर लोकांनी म्हणजे बाहेरच्यांना काही वाटणार नाही, पण मराठी लोकांच्याच अंगावर पाल पडल्यासारखं फिलिंग येतं त्यांना। तर हे एकदाच काढून टाका। आपल्या राज्याच्या नावामध्ये राष्ट्र असं उगाच लिहिलेलं आहे असं समजण्याचं काही कारण नाही। दरम्यानच्या काळामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये रेल्वे पोहोचण्यासाठी स्वतःच रेल्वे मार्ग बांधण्यासाठी संघ राज्य शासनाकडे महाराष्ट्र सरकारने पाठपुरावा करावा। राज्याच्या हिताचा विचार करून संघ राज्य शासनाची रेल्वे वाहतुकीवर असलेली मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करावा। केंद्रीय रेल्वे बोर्डातलं उत्तर भारताचं असलेलं बेसुमार वर्चस्व कमी करून महाराष्ट्राला लोकसंख्येच्या प्रमाणात आणि रेव्हेन्यूच्या प्रमाणात योग्य ते प्रतिनिधित्व मिळावं। उत्तर भारतातून होणाऱ्या वाढत्या आणि बेसुमार स्थलांतरामुळे मुंबईच्या लोकल सेवेवर प्रचंड ताण पडतो आणि त्यामुळे गर्दी आणि अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे। हे लक्षात घेता मुंबईच्या लोकल वाहतुकीत युद्ध पातळीवर सुधारणा करण्याची आवश्यकता आहे। केंद्र आणि राज्य सरकारने या बाबतीत एक विशेष कृती गट नेमून या समस्येतून मार्ग काढावा। भारतीय रेल्वेच्या नोकरी भरतीत तसेच वेगवेगळ्या स्टॉल धारकांमध्ये आणि सेवा पुरवठादारांना महाराष्ट्राला योग्य तो वाटा मिळत नाही, त्यामुळे रेल्वेच्या एकूण कर्मचारी वर्गात आणि लाभधारकांमध्ये मराठी माणसाचे स्थान नगण्य असल्याचे आढळते। महाराष्ट्रात असली तरी ही उत्तर भारतीय रेल्वे असल्याचे जाणवते। म्हणून महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी यामागील कारणांचा शोध घेऊन जास्तीत जास्त मराठी तरुण तरुणींना रेल्वे सेवेत संधी मिळवून द्यावी। तसेच रेल्वे भरती परीक्षांमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्यपणे होईल यासाठी पाठपुरावा करावा। 6वा ठराव आहे रेल्वेच्या प्रशासकीय व्यवहारात रेल्वेकडून दक्षिणेकडील राज्यात त्रिभाषा सूत्राचा जितका काटेकोरपणे वापर होतो तितका महाराष्ट्रात होत नाही। हिंदी आणि मराठी भाषांमधील लिपी साधरण्यामुळे अनेकदा मराठीला डावलून केवळ इंग्रजी आणि हिंदी या दोनच भाषा वापरल्या जातात। महाराष्ट्र शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन रेल्वेला जिथे दोनच भाषा वापरायच्या असतील तिथे मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा वापराव्यात अशा प्रकारचा ठाम आग्रह धरावा। कोकण रेल्वेच्या प्रवासी सेवेचा सर्वाधिक फायदा दक्षिणेकडील राज्यांना होतो, मात्र कोकणवासियांना आजही बस वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते। त्यासाठी या मार्गावर जास्तीत जास्त गाड्या मुंबईतून तसेच पुणे नाशिक आदी शहरातून सावंतवाडी स्थानकापर्यंत चालवाव्यात, ज्याचा फायदा कोकणातील रहिवाशांना होईल। आणि शेवटचा ठराव मुंबईतून कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना दिवा स्थानकात थांबा द्यावा। याचा अर्थ त्या गाड्या मुंबईतूनच सोडाव्यात, दिव्यामधून सोडू नयेत। दिवा हा फक्त त्यातला एक थांबा असावा। हे कच्चे ठराव आहेत ज्याचा समावेश ज्या वेळेला पुस्तिका मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने होईल त्यामध्ये या ठरावांचा विचार होईल, त्यामध्ये लोकांनी विचारलेल्या प्रश्नांचा उल्लेख होईल। आपण सगळे लोक या परिषदेसाठी आलात, या चर्चेसाठी, आणि हे रीतसर आभार प्रदर्शन माझे सहकारी करतील। मला फक्त एवढंच वाटतं की एक 60-70 माणसं आपण खूप कमी नोटीसवर खूप कमी सूचना लोकांना देऊन गोळा करू शकलो। मला वाटतं अक्षय मुंबईत पण एक 100च्या आसपास 150च्या आसपास माणसं जमली होती। आता झालेलं असं आहे की ज्या गोष्टींचा मराठी माणसांना त्रास होतो आहे असं आमच्यासारख्या सक्रिय मराठी माणसांना वाटतं आहे, तो त्रास आधी मराठी माणसांना समजावून सांगावा लागतो की तुम्हाला ह्याचा त्रास होतो आहे। ते त्यांना समजावून सांगितलं आणि मग त्यांचा मनोव्यापार बदलला
कारण त्यांना असं वाटू शकतं की आपण हिंदू आहोत, मग उत्तर भारतीयांच्या गर्दीत चेपून मेलो तर काय प्रॉब्लेम आहे, आपल्याला मोक्षाला जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. तर तशी मिळणार नाही, कदाचित तुम्ही कळवा आणि मुंबऱ्याच्या मध्येच मरण्याची शक्यता आहे. ही जास्त महत्वाची गोष्ट लोकांच्या लक्षात आणून देण्याची गरज आहे. आपण सगळे लोक इथे आलात, पण या रेल्वे परिषदेच्या निमित्तानं उद्या जर पुण्यात काही आंदोलन करायचं झालं तर इथे एक 100च्या आसपास मागे पुढे लोक दिसत आहेत. आंदोलनामध्ये तिथं असलेली प्लाकार्ड धरायला 10 माणसं येतील अशी एक अपेक्षा आहे. कारण साधारणपणे ऐकायला 10 माणसं येतात, तेव्हा काम करायला 100 माणसं येतात, तेव्हा 10 माणसं येतात. अधिक संख्येनं या मुंबईच्याच वेगाने पुण्याची वाताहत होते आहे, जास्त वेगाने होते आहे. आणि त्यामुळे तुम्ही फार हे शहर सांस्कृतिक आहे वगैरे भ्रमात राहू नका. त्यामुळे फार तातडीने या शहराचं कोयताकरण झालेलं आहे. तुम्ही मुंबईत फक्त एस्टॅब्लिश गँग वर्ल्ड आहे, तुमच्याकडे फार पेरिफेरल गँग वर्ल्ड आहे. त्यामुळे तुम्ही फार कशाचा अभिमान बाळगायचा ते ठरवा एकदाच आणि अधिक ताकदीनं सामील व्हा. 2च गोष्टी सांगतो आणि थांबतो. आम्ही मराठी अभ्यास केंद्राचं ऑफिस पुण्यामध्ये करतो आहोत येत्या काही दिवसांमध्ये. आता आम्ही ऑफिस करतो म्हणजे आम्ही काही लॉ कॉलेज रोडला ऑफिस टाकू शकू अशी आमची परिस्थिती नाहीये. दोस्ती खात्यामध्येच कुठेतरी आम्ही ऑफिस टाकणार आहोत. त्यामुळे इथं आलेले जे कोणी आमचे मित्र आहेत आणि इथं न आलेले सुद्धा जे मित्र आहेत त्यांना विनंती आहे की आम्हाला कार्यालय चालवण्यासाठी एक जागा इथं हवी आहे. मुंबईमध्ये अशी विनंती आम्ही केली आणि ज्ञानेश महाराव आणि शिवाजी मंदिरच्या मंडळींनी आम्हाला मदत केली. तिथे आता काम सुरू झालंय. पुण्यामध्ये आम्हाला पुढच्या 2-1 महिन्यात हे काम सुरू करायचं आहे. आपल्या सहकार्याने आम्हाला ते करता येईल. आपण मला शांतपणे ऐकून घेतलं, मी आपला आभारी आहे.